या संशयिताचं रेखाचित्र आज पोलिसांनी जारी केलंय। काल 2 शाळकरी मुलांनी उरणमध्ये संशयित दहशतवादी फिरत असल्याचा दावा केला होता। या मुलांनी केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी केलं होतं। दरम्यान संपूर्ण उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येते। आज दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र जारी करण्यात आलंय आणि काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं। त्यामुळे उरण परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, आज दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र जारी करण्यात आलंय। एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता उरणमध्ये सध्या काय वातावरण आहे, कशी सुरक्षा व्यवस्था दिसतेय? उरणमध्ये पूर्णतः सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। मग प्रत्येक नाक्यावरती असो, नाकाबंदी असो किंवा मग तटरक्षक असतो किंवा मग नौदल असो, सर्वांनी आपल्या परीने सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे। एक कमीत कमी 10 ते 15 टीम्स ह्या सर्व विभागात नेमण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। रात्रभर सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर आता जोपर्यंत काही मिळत नाहीये, सफलता मिळत नाही, नक्की हे कोण होती लोक, ॲटलिस्ट जेवढं माहिती मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही हे सर्चिंग ऑपरेशन चालूच ठेवणार असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। ज्या प्रकारे दहशतवादी हल्ले होत आहेत आणि ज्या प्रकारे हाय अलर्ट डिक्लेअर केलं होतं, त्या अनुषंगाने ही जी गोष्ट आहे ही फार गंभीर आहे आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट गंभीर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे हा जो एरिया आहे उरण हा पूर्ण खाडी किनारपट्टीचा एरिया आहे। त्यामुळे इथून JNPT आहे, ONGC सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, त्याचबरोबर इथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता जलवाहतूक करून। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। परंतु जलवाहतूक जे नौदल आहे त्यांनी सांगितलेलं आहे की काल रात्रीपासून जवळजवळ 1500 किलोमीटरचा जो जलवाहतूक रस्ता आहे किंवा जो जलवाहतूक मार्ग आहे त्याची पूर्ण तपासणी केलेली आहे आणि इथे पूर्ण असं काही घडलं नाही असं त्यांनी दावा केलेला आहे। असे अनेक मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने पोलीस आपापल्या परीने काम करते। ATS ची टीम इथे आलेली आहे। ATS ची टीम आपापल्या परीने काम करत आहे। ATS असो, नौदल असो, तटरक्षक असो किंवा मग स्थानिक नागरिकांना घेऊन स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांच घराघरामध्ये जाऊन सर्चिंग करतायत। आज शाळा बंद आहेत का, जे शाळेमध्येही काही सर्चिंग करण्यात येत असेल का, शाळा बंद ठेवून कुठे शाळेच्या आवारात वगैरे सर्वीकडे सर्चिंग आज होणार आहे। एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहता आज पूर्ण उरण हे पोलिसांच्या दबदब्याखाली आहे असंच बोलू शकतो। कालच्या घटनेनंतर पूर्ण उरणच हादरलं आहे, कारण की ज्या 2 लहान मुलं आहेत त्याने जे संशयित पाहिलेले आहेत, 6 संशयित लोक उरणमधून जात होते। ह्यामुळे आता नक्की पुढे कशी यांची रणनीती असणार आहे, कोण होते हे आणि नक्की कुठे गेले ह्याचा पोलीस आता शोध घेत आहेत। यासाठी नाक्यावरती आता सकाळपासून नाकेबंदी सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक हॉटेल्स, प्रत्येक घरं ही चेक करण्यात येत आहे। एकंदरीतच पोलिसांचे ठाम मत आहे, जोपर्यंत काही आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत आमचं हे सर्चिंग ऑपरेशन चालू राहणार आहे। भूषण, धन्यवाद कपिल। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय उरणमध्ये सध्या आज शाळा बंद ठेवण्यात आल्या, त्याचबरोबर अजून सर्च ऑपरेशन सुरू आहे। पोलिसांनी या संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी केली आहेत आणि जोपर्यंत याबाबत कोणती ठोस माहिती हाती लागत नाही तोपर्यंत हे सर्च ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उरणमधली ही शोध मोहीम पोलिसांच्या मते अजूनही पॉझिटिव्ह नाहीये, याचा अर्थ काही संशयित आढळले नाहीयेत असा रिमार्क तपास यंत्रणांनी दिलाय। 26/11च्या हल्ल्यानंतर सागरी पोलिसांनी सागरी कवच नावाची एक मॉकड्रिल सुरू केली होती। त्यानुसार पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा जेव्हा एखादं मॉकड्रिल करतं तेव्हा ते काही दहशतवादी सदृश्य व्यक्ती फक्त वरिष्ठांच्या संमतीने सोडतात। ते खोटे दहशतवादी सुरक्षा कवच तोडून गेले तर त्याला पॉझिटिव्ह असा रिमार्क दिला जातो आणि जर सुरक्षा कवच तोडण्यात ते दहशतवादी अयशस्वी ठरले तर त्याला निगेटिव्ह रिमार्क दिला जातो। उरण इथे आतापर्यंत करण्यात आलेल्या शोध मोहिमेवरून कोणतेच संशयित आढळले नसल्याचा रिमार्क दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, दुसऱ्या संशयिताचंही रेखाचित्र जारी करण्यात आलंय, कशा प्रकारे हा तपास सुरू आहे, काय नेमकी या तपास यंत्रणांच्या हाती माहिती लागते, काय कळू शकलंय का? यंत्रणा त्यांच्या हाती फक्त जी मुलं आहेत ज्यांनी प्रत्यक्षदर्शी ते पाहिले होते संशयित त्यांचीच फक्त माहिती आहे। या उपर जे पोलीस आहेत त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची माहिती नाही किंवा कोणत्या प्रकारचे पुरावे नाही आहेत। मुळात या मुलांनी जे पाहिलं होतं त्यामधले 3 ते 4 मुलं जे आहेत त्यामध्ये एक मुलगी होती। त्या मुलीचं म्हणणं होतं की तिने एका दहशतवाद्याचा चेहरा पूर्णपणे पाहिला होता। त्यानुसार पोलिसांनी ते एक रेखाचित्र जारी केलेलं आहे आणि इतर जी मुलं होती त्यांच्या म्हणण्यानुसार बुरखाधारी 3 व्यक्ती होते। असे एकूण 2 रेखाचित्र नवी मुंबई पोलिसांनी बनवलेले आहेत आणि ते त्यांनी सर्क्युलेट केलेले आहेत। याही पुढे जाऊन नवी मुंबई पोलीस जे आहेत त्याच पद्धतीने जे कोस्ट गार्ड, नेव्ही आहेत, विशेष करून NSG टीम आहे, या सर्व टीम ज्या आहेत आता उरणमध्ये यांनी तात्पुरता तपास चालू ठेवलेला आहे। पण
जो समुद्र किनारा आहे उरण आणि परिसरामधला त्याच पद्धतीनं उरण पासून कुठल्या पुढे त्या ठिकाणी अलिबाग असेल किंवा मांडवा असेल या भागामध्ये जे संशयित व्यक्ती आहेत ते जाऊ शकतात का, अशा एक आडाखा बांधला आहे आणि त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी देखील तपास सुरू केलेला आहे. मुळात आता सगळे समुद्र किनारे जे आहेत त्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरती हाय अलर्ट घोषित केलेला आहे आणि तिकडच्या संबंधित यंत्रणा आहेत सर्व यंत्रणांना हे रेखाचित्र पाठवून अशा पद्धतीच्या व्यक्ती आढळल्या आहेत का किंवा त्या ठिकाणी मासेमारी करायला ज्या व्यक्ती आल्या होत्या त्यांच्या संपूर्ण हालचालीवरती लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण जो प्रकार होता हा काल साधारणपणे सकाळी 11 दरम्यान हा घडला होता. त्यानंतर ज्या पद्धतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे पण जो निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा पोलिसांचा एक शोध मोहिमेचा प्रकार असतो त्यामध्ये अद्यापही पोलिसांना कोणतंही पॉझिटिव्ह उत्तर मिळालं नाहीये. हे खरंच तपास यंत्रणांकरता एक खूप मोठं अपयश म्हणावं लागेल असं एका बड्या अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. या संपूर्ण शोध कार्यामध्ये ज्या पद्धतीनं ती मुलं सगळी माहिती येत आहेत आणि ती माहिती व्हेरीफाय केली जाते पण कुठलंही यश जे पोलीस आहेत किंवा शोध मोहीम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या हाती लागत नाहीये. यावरून लवकरच या शोध मोहिमेविषयी एक मोठा निर्णय घेतला जाईल असं गृहसचिव जे आहेत के.पी. बक्षी यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय उरणमध्ये अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि यात पोलिसांच्या हाती फारशी माहिती लागत नाही, तपास यंत्रणांच्या हाती फारशी माहिती लागत नाहीये. त्यामुळे या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.